नमस्कार मंडळी, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. अंड्याचे भरपूर साऱ्या रेसिपी तुम्ही खाल्ल्या असाल, पण अशा पद्धतीने अंड्याची रेसिपी केव्हाच खाल्ली नसाल. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 अंडी घेतली आहेत, पाण्यामध्ये घालून घेतली. त्यानंतर अर्धा चम्मचभर मीठ घालून घेतले आणि आपल्याला अंडी व्यवस्थित बॉईल करून घ्यायची आहेत. तर छान अशी उकळी आलेली आहे आणि छान अशी आपली अंडी मस्त अशी ही बॉईल झालेली आहेत. आता ही अंडी लगेचच मी यातले गरम पाणी आहे ते काढून टाकणार आणि लगेच थंड पाण्यामध्ये अंडी घालून घ्यायची. त्यानंतर अंडी सोलून घेतली आहेत. अंडी सोलल्यानंतर आपल्याला हे अंडी कापून घ्यायची आहेत मधून. तर सुरीच्या सहाय्याने अंडी कापून घेते आणि इथे पाहताय तुम्ही आपल्या अंड्यांचा जो मधला भाग आहे तो पिवळसर आहे. तर काहींचा अंड्याचा भाग आहे तो काळा पडला जातो. तर काय होते, तर आपण अंडी शिजवल्यानंतर लगेचच थंड पाण्यामध्ये घालत नाहीत, गरम पाण्यामध्येच ठेवतो. तर तसं न करता थंड पाण्यामध्ये लगेच घालायची अंडी, म्हणजे त्यातला भाग आहे तो काळसर पडत नाही, मस्त असा पिवळसर राहतो. आता अंडी बाजूला ठेवूया. त्यानंतर एका भांड्यामध्ये मिक्सरच्या 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून थोडेसे पाणी घालायचं आणि हे मिक्सरमधून छान असं बारीक दळून घ्यायचं आहे. त्यानंतर एका साईडला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला. त्यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचे, पाव चम्मचभर हळद आणि अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घालून घेतले. छान असं हे तेलामध्ये घोलवून घ्यायचं आणि त्यानंतर कापलेली अंडी घालून घ्यायची आहेत. तर इथे मी सर्वच अंडी घालून घेते. अशा पद्धतीने आपल्याला ही अंडी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत. काय ही जबरदस्त रेसिपी तयार होते. या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने अंड्याची रेसिपी ही खाल्लीच नसाल, एवढी जबरदस्त तयार होते. तर एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा, तर तुम्हाला पुढे जाऊन समजेलच आपण कोणती रेसिपी पाहतोय ते. तर एका बाजूने छान अशी शेकून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा ही व्यवस्थित अशी शेकून घ्यायची. तर सर्व अंडी पलटी करून घेतली आणि दिसायला एवढी सुंदर दिसतात ना, लगेचच खावसे वाटत आहेत आत्ताच. तर अंडी काढून घेतली. त्यानंतर सारख्याच तव्यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घेतले, अर्धा चम्मचभर जिरे घालून घ्यायचे. जिरे छान फुलले की त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर कांदा इथे मी 2 मीडियम साईजचे कापून घेतले बारीक आणि ते घालून घेतले. तर कांद्याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे, तरच ही रेसिपी जबरदस्त तयार होते. कांदा छान असा मऊ पडण्यासाठी पाव चम्मचभर मीठ घालून घेतले आणि हे छान असं परतून घ्यायचं. कांदा व्यवस्थित मऊ पडण्यासाठी यावरती झाकण ठेवूयात. तर 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून घेतले. त्यानंतर झाकण काढून घ्यायचे आणि ते मस्त असा कांदा मऊ पडला गेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालून घेते. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे मऊसुद्धा पडला जाईल टोमॅटो. छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर पाव चम्मचभर हळद, अर्धा चम्मचभर तिखट, अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच अंडा मसाला घालून घ्यायचा आणि हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये जी आपण ग्रेव्ही तयार करून घेतलेली, जी पेस्ट तयार करून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतला परतून घ्यायचं. तर इथे छान असा आपला मसाला दिसत आहे, इथे पाहताय तुम्ही. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर थोडेसे पाणी घालून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी थोडेसे घालून घेतले आणि तेच पाणी यामध्ये घालून घेते. तर आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे ती तव्यावरतीच बनवायची आहे, तरच त्या रेसिपीला टेस्ट खूप छान येते. त्यामुळे इथे मी तव्यावरतीच ही रेसिपी बनवून घेते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. पहिलेसुद्धा आपण मीठ घातलेले आहे, त्यामुळे मीठ घालताना थोडेसे बेताचेच घालायचे. तर ग्रेव्ही जास्तच घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी थोडेसे पाणी घालून घेतले, म्हणजे अर्धी वाटीभर पाणी घालून घेतले आणि परतला हे छान असे एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर झाकण ठेवूयात आणि ग्रेव्ही 5 मिनिटासाठी शिजवून घेऊयात.
तर ग्रेव्हीला तरीसुद्धा पाहताय तुम्ही बाजूने मस्त अशी आलेली आहे आणि सुगंध तर खूपच छान येतो या ग्रेव्हीचा आणि जबरदस्त ही ग्रेव्ही चवीला लागते बरं का. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच अंडा तवा मसाला बनवूनच पहा. तर थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची, त्याने टेस्ट आहे ती खूप जबरदस्त येते. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला शालो फ्राय केलेली अंडी घालून घ्यायची आहेत. तर आज आपण पाहतोय अंडा तवा मसाला. चवीला एवढा जबरदस्त लागतो ना की तुम्ही या अंडा तवा मसाला सोबत 2 ते 3 पोळ्या जास्तीच्याच खाल, एवढे मी 100% सांगते. एवढा हा जबरदस्त चवीला लागतो. तर सर्व अंडी ठेवून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे, म्हणजे ग्रेव्ही छान अशी अंड्यांमध्ये मुरली जाईल. 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून घेतले आणि पलटी करून घ्यायचे. अंडी सर्वच पलटी करून घेते. तर व्यवस्थित अशी पलटी करून घेतल्यानंतर यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. तर आपला इथे अंडा तवा मसाला तयार झालेला आहे. मस्त असा झणझणीत चमचमीत आपला हा अंडा तवा मसाला दिसत आहे. तसेच तो चवीला सुद्धा भन्नाट झाला आहे. तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच अंडा तवा मसाला बनवून पहा, खूपच जबरदस्त लागतो. तर हा अंडा तवा मसाला चपातीसोबत, पुलक्यासोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.